स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण जो आपला नेक्स्ट पॉइंट आहे सिलेबसचा कंपोजिशन ऑफ अर्थ हा पॉइंट आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर कंपोजिशन ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीची रचना कशी झालेली आहे, कोणकोणते घटक आहेत, तर ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुम्ही बघू शकता द प्लॅनेट अर्थ इज कॉमनली डिफरन्शिएटेड इंटू 3 पार्ट्स। ठीक आहे, 3 पार्ट्समध्ये आपण आपलं जे काय प्लॅनेट आहे, आपलं अर्थ जे आहे ते आपण पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट करतो किंवा डिफरन्शिएटेड करतो। तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा ॲटमॉस्फिअर आहे। ठीक आहे, म्हणजे जे हवेचा थर असतो त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा लिथोस्फिअर आहे, म्हणजे जिथे लिथो म्हणजे काय, जमीन, तर जे जमिनीचा पार्ट आहे तर त्याला लिथोस्फिअर म्हणतो। आणि हायड्रोस्फिअर म्हणजे जिथे पाणी आहे, तर अशा भागाला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो। तर या 3 भागामध्ये विभाजन केलं जातं अर्थचं आपल्या। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता द आउटर गॅसियस पार्ट्स ऑफ द अर्थ स्टार्टिंग फ्रॉम द सरफेस अँड एक्सटेंडिंग ॲज फार ॲज 700 किलोमीटर्स अँड इव्हन बियॉन्ड इज टर्म्ड ॲज ॲटमॉस्फिअर। म्हणजे सगळ्यात फर्स्ट जो पार्ट आहे ॲटमॉस्फिअर म्हणजे कुठून कुठपर्यंत आहे, जे काय आपलं अर्थ जे काय सरफेस आहे, म्हणजे आपण जिथे उभे आहोत त्या सरफेसपासून वरती किती 700 किलोमीटर वरती जे काही जागा आहे तेवढी, तर त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो। ठीक आहे, नेक्स्ट बघा लिथोस्फिअर इज द स्टोनी पार्ट, म्हणजे जो काय सॉलिड पार्ट आहे आपला स्टोनी पार्ट ऑफ अर्थ, म्हणजे लिथो म्हणजे काय स्टोन, जे काय स्टोनचा पार्ट आहे अर्थवरचा, तर त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो। त्याच्यामध्ये इन्क्लूड्स ऑल द सॉलिड मटेरियल्स कंपोजिंग द अर्थ फ्रॉम सरफेस डाऊनवर्ड। ठीक आहे, म्हणजे बघा जे काय डाऊनवर्ड सरफेसपासून जे काय डाऊनवर्ड जेवढा आपण काय सॉलिड पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, लिथोस्फिअर म्हणतो। नेक्स्ट बघा हायड्रोस्फिअर म्हणजे काय, जे काय नॅचरल वॉटर आहे अर्थच्या सरफेसवरतं किंवा जे काही वॉटर बॉडीज आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो। मग ते जमिनीवरती असू दे किंवा बिलो द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये असू द्यात। ठीक आहे, तर त्या पूर्ण पार्टला जो काय वॉटर बॉडी आहे पूर्ण, तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो। समजलं? सगळ्यात पहिल्यांदा ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर अशा 3 भागामध्ये हे विभाजन केलं जातं अर्थचं। आपण कंपोजिशन बघत आहोत, म्हणजेच रचना, अर्थची रचना कशी आहे तर अशा पद्धतीने आहे। तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर म्हणजे जमिनीच्या सरफेसपासून ती वरती किती 700 किलोमीटर। लिथोस्फिअर म्हणजे काय, जे काय जमिनीचा पार्ट आहे, मग तो जमिनीच्या खाली असू दे किंवा सरफेसवरती असू देत, तर त्याला लिथोस्फिअर म्हटलं जातं। आणि हायड्रोस्फिअर म्हणजे जे काय जमिनीवरती पाणी आहे, पाण्याच्या बॉडी किंवा वॉटर बॉडीज जे आहेत, ठीक आहे, किंवा त्याच्या आतमध्ये सरफेसच्या आतमध्ये पण असू देत, तर त्याला पूर्ण त्या पार्टला आपण हायड्रोस्फिअर असं म्हटलं जातं। ठीक आहे, तर हे झालं पूर्ण एक रचना झाली अर्थची। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा क्रस्ट बघा, हे जमिनीच्या आतमध्ये असं लेअर वाईज डिवायडेशन केलं जातं। खूप लेयर्स आहेत मित्रांनो। ठीक आहे, पण आपण इथे फक्त मेन लेअर जे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। तर सगळ्यात पहिल्यांदा क्रस्ट बघा, तर त्याचं कंपोजिशन्स बघा कशापासून बनलेलं, त्याची रचना कशी झालेली आहे, तर याच्यामध्ये व्हॅरियस रॉक्स जे आहेत, मिनरल्सचे आहेत, तर याच्यापासून ते बनलेलं आहे। ठीक आहे क्रस्ट। तर नेक्स्ट बघा इट कंटेन्स इलेमेंट सच ॲज ऑक्सिजन आहे, सिलिकॉन आहे, ॲल्युमिनियम, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, हे सगळे कंपोनंट या क्रस्टमध्ये आपल्याला बघायला भेटतं। त्याचबरोबर त्याचं स्टेट म्हणजे त्याचं नेचर कसं आहे, सॉलिड नेचर आहे। ठीक आहे, आणि त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता 5 किलोमीटर ते 10 किलोमीटर किंवा 20 ते 70 किलोमीटर या रेंजमध्ये ती क्रस्टची थिकनेस आहे ती व्हॅरी होते। ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्रस्टचा पार्ट आहे। नेक्स्ट तुम्ही बघू शकता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट बघा मेंटल, तर त्याचं कंपोजिशन बघा, ते सगळ्यात पहिल्यांदा सिलिकेट रॉक्स जास्त त्याच्यामध्ये असतं या मेंटल या पार्टमध्ये। ठीक आहे, त्याचबरोबर आयर्न असेल किंवा मॅग्नेशियम आहे, तर हे कंपोनंट जे आहे ते जास्त बघायला भेटतात किंवा त्याचं रचना या रॉक्सवरून बनलेली असते। त्याचबरोबर याच्यामध्ये मिनरल्सचं प्रमाण पण जास्त बघायला भेटतं। त्याच्यामध्ये ऑलिव्हिन आहे आणि पायरॉक्झिन आहे। ठीक आहे, तर हे मिनरल्सचे नाव आहेत, तर हे मिनरल्स या मेंटल या लेअरमध्ये तुम्हाला बघायला भेटतात। तर हा बघा, हा लेअर आहे पूर्णपणे मेंटलचा। ठीक आहे, तर त्याची थिकनेस तुम्ही बघू शकतात, स्टेट त्याचं कसं आहे, सॉलिड आहे, बट विथ
with regions that can behave like a viscous fluid. म्हणजे जिथं असं पण काही रिजन्स आहेत जिथं ज्यामध्ये हा जो लेयर आहे तो सॉलिड न आढळता एक विस्कस फ्लुइड टाईप, ठीक आहे, म्हणजे ज्या पद्धतीने डांबर असतं ना विस्कस फ्लुइड, ठीक आहे, तर त्या पद्धतीनं आपल्याला ते त्याचं नेचर आपल्याला पाहायला भेटतं. आणि त्याचबरोबर त्याची थिकनेस बघा, बेस ऑफ द क्रस्ट म्हणजे क्रस्टच्या खाली अबाउट 2900 किलोमीटर्स बिलो द अर्थ सरफेस हे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2900, ठीक आहे, इथून इथपर्यंत 100पासून स्टार्ट करू शकता तुम्ही, 100 ते 2900 किलोमीटरपर्यंत हा मेंटलचा पूर्णपणे लेअर तुम्हाला हा बघायला भेटतो. नेक्स्ट बघा आउटर कोअर आहे. आउटर कोअरचं कॉम्पोजिशन बघा कशा पद्धतीनं आहे. तर त्याच्यामध्ये लिक्विड आयर्न आणि निकेल्स विथ स्मॉलर अमाऊंट ऑफ अदर इलेमेंट्स पण तुम्हाला त्याच्यात पाहायला भेटतात. म्हणजे या इलेमेंटपासून ते बनलेलं आहे आउटर कोअर. आणि त्याचं स्टेट बघा लिक्विड आहे, पूर्णपणे लिक्विड स्वरूपात हे तुम्हाला आउटर कोअर हे पाहायला भेटतं, ठीक आहे, म्हणजे ते आहे ऑलरेडी आहे. आणि त्याची थिकनेस तुम्ही बघू शकता 2900 किलोमीटरपासून ते 5150 किलोमीटर बिलो द अर्थ सरफेस तेवढी त्याची रेंज आहे आउटर कोअरची. नेक्स्ट बघा इनर कोअर. इनर कोअर त्याच्यामध्ये कॉम्पोजिशन्स बघा, त्याच्यामध्ये सॉलिड आयर्न आहे, त्याचबरोबर निकेल विथ सम सल्फर अँड अदर इलेमेंट्स पण तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला भेटतात. आणि त्याच्या स्टेट जे आहे ते सॉलिड स्टेट आहे पूर्णपणे. आणि त्याची थिकनेस जी आहे ती 5150 किलोमीटरपासून चालू होते बिलो द अर्थ सरफेस. आणि ते कुठपर्यंत आहे, सेंटर जे काय अर्थचं सेंटर आहे 6371 किलोमीटरपर्यंत, ठीक आहे. सेंटर आपल्याला जर आपण सरफेसपासून 6371, ठीक आहे, अप्रॉक्सिमेट आहे, कुठे जास्त असतं कुठे कमी असतं, तर त्या सगळ्यांचं ॲव्हरेज घेऊन ही फाइंड आउट केलेली असते मित्रांनो. तर एवढं अप्रॉक्सिमेटली एवढं खाली गेलं तर तुम्हाला अर्थचा हा सेंटर पाहायला भेटतो. तर तिथपर्यंत या इनर कोअरची जी आहे ती विड्थ आहे, ठीक आहे. तर आपण फक्त ही वरून इन्फॉर्मेशन घेतली आहे मित्रांनो. याच्यामध्ये अजून बघायला गेलं तर खूप पार्टमध्ये डिवायडेशन केलं जातं. जे काय अर्थचं अंडरग्राऊंड स्ट्रक्चर आहे त्याचं खूप पार्टमध्ये डिवायडेशन केलेलं आहे, पण इथं आपण फक्त मेन पार्ट इथे बघितलेला आहेत, ठीक आहे. तर 3-4 पार्ट आपण बघितले आहेत. अशा पद्धतीनं हा जो पॉईंट आहे कॉम्पोजिशन्स ऑफ अर्थ हा इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. या पॉईंटवरती आतापर्यंत एक्झाममध्ये क्वेश्चन तर आलेला नाही आहे, तरी पण एक मोठी तुम्हाला माहितीसाठी असावं की कशा पद्धतीनं रचना ही झालेली आहे अर्थची. तर त्याच्यामध्ये हे 3 पार्ट जर तुम्हाला लक्षातच राहतील, त्याच्यामध्ये काय वाद नाही आहे. आणि फक्त हा क्रस्ट जे काय इनरचा जो पार्ट आहे तो कसा बनला आहे तर त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 1.2ला आपण सुरुवात करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.